नमस्कार मित्रांनो. मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं परत एकदा तन्वी आणि ओमकार युट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ असणार आहे श्रीवर्धन आणि रायगड ट्रिपचा डिटेल व्हिडिओ. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी मला तुम्हाला सॉरी बोलायचं आहे, कारण की पहिला जो आमचा व्हिडिओ आहे बेस्ट बजेट होमस्टे इन श्रीवर्धन, त्याच्यावरती खूप सारे कमेंट्स आलेत आम्हाला की तुम्ही प्राइस नाही सांगितली. आम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला पण तुम्ही प्राइस नाही सांगितली. तर त्याच्यासाठी खरंच खूप खूप सॉरी, कारण तो एकदम इनिशियल स्टेजचा आमचा व्हिडिओ होता आणि तेव्हा आम्ही जास्त ब्लॉग पण केला नव्हता. तर तो कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की तो अर्धवट आम्ही ठेवलाय. पण त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओच्या जरी आम्ही प्राइस नाही सांगितल्या, पण आम्ही जे स्टेकेशनवाले आहेत पेवेकर खानावळ, सो खानावळ आणि होमस्टे दोन्ही आहे त्यांचा नंबर आम्ही मेन्शन केला होता. बट स्टील त्या व्हिडिओ खाली खूप कमेंट्स येत होते. तर आम्ही विचार केला की परत एक सिट डाऊन व्हिडिओ बनवूया, ज्याच्यावरती आम्ही तुम्हाला डिटेल सांगू की आम्ही कशी ट्रिप केली. सो व्हिडिओ सुरू करायच्या आधी तुम्हाला सांगते की ती फक्त श्रीवर्धन ट्रिप आम्ही केली नव्हती. आम्ही रायगड आणि श्रीवर्धन दोन्ही केलं होतं. तर श्रीवर्धनला आम्ही स्टे केला होता आणि सकाळी लवकर निघून आम्ही रायगडला गेलो होतो. तर आता टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर जसं की तन्वी म्हणाली की हा जो व्हिडिओ आहे हा 2 डेस्टिनेशन बद्दल आहे, एक रायगड आणि श्रीवर्धन. तर आम्ही निघालो होतो मुंबईवरून सकाळी. ऑब्व्हियसली म्हणजे 2 ट्रिप आम्हाला जर करायच्या होत्या, म्हणजे रायगड आम्हाला करायचं होतं, तर त्यासाठी आम्ही सकाळी मुंबईवरून सकाळी एकदम लवकर निघालो होतो. म्हणजे 5-5:30 ला आम्ही घर सोडलं होतं. त्याच्या पण आधी आय गेस. आणि आम्ही गेलो होतो 4 व्हीलरनी आणि 4 तासामध्ये महाड लागतं, महाड रायगड लागतं. आणि तिथे गेल्याच्या नंतर मग परत सेम जसे की पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, ते रोपवेने वगैरे वरती जायचं आहे. तर तिकडचं रोपवेचा जो खर्च आहे तो प्रत्येक माणसाचा खर्च आहे. ₹315 एका माणसाची काहीतरी तिकीट आहे. ती रिटर्न जर्नीची. बोथ वेजची 315. 315. तो आपल्या दोघांची झाली होती 630 रुपीज. तिथे समोर आम्ही प्रॉपर बजेट ठेवलंय की आता तुम्हाला, म्हणजे तुम्ही विचारता ना की बजेट सांगा, तर आता तुम्हाला आम्ही प्राइस वाईज सांगू. आणि पेट्रोलचा पण सांगू आपला किती झाला होता खर्च. पेट्रोलचा ओव्हरऑल खर्च जो आम्ही केला होता ₹3000 आमचा झाला होता येऊन जाऊन. कारण की महाड आणि श्रीवर्धन जास्त डिस्टन्स नाहीये. 1 तासभराचं डिस्टन्स आहे. तर एवढं नाही, फक्त 3000चं पेट्रोल आम्हाला लागलं होतं. आणि गडावरती आम्ही गडावरती गेल्याच्या नंतर आता गडावरती सगळे ते पडलेले दगड, परत इकडे मोठी विहीर आणि बाकीच्या गोष्टी आहेत ते असंच बघून फक्त रिटर्न येण्यामध्ये काही मजा नाही. तर त्यासाठी आम्ही गाईड घेतला होता. गाईडचे होते ₹700. आणि त्यांचं एक चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही त्यांच्यामध्ये एक कपल अजून किंवा 2 कपल किंवा अजून तुम्ही ग्रुप करून पण त्याकडून इन्फॉर्मेशन ती घेऊ शकता. पण त्याचे तो फक्त ₹700च घेणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल की, आणि तिथे असं नाही की तुम्ही दुसऱ्याला विचारले तर त्याचे पैसे जास्त आहेत. ₹700 ही त्यांची प्राइस ठरलेली आहे. तर आता आम्ही दोघं होतो, तर तिथे म्हणजे ते अप्रोच करायला येतात. तर ते बोलले की तुम्ही पाहिजे तर कुठेतरी ग्रुप पण जॉईन करू शकता. मग ते डिवाइड करून होऊ शकतं. आम्ही एका दोघांना विचारलं तर ते लोक नाही म्हणाले आणि ऑलरेडी मोठे ग्रुप होते पण. तर आम्ही विचार केला की ठीक आहे, चल आपण देऊया. कारण आम्ही संडेला गेलेलो आणि आम्ही असं एप्रिल मेच्या दरम्यानच गेलो होतो तिथे. पण तरी खूप असं गरम होतं आणि म्हणून आम्ही विचार केला की जितकं सकाळी लवकर होईल तितकं. आणि गाईडचे तर पैसे आहेच 700 प्लस वरती गडावरती जाऊन अजून ₹50ची एंट्री फी पण द्यावी लागते. आणि पार्किंगचे चार्जेस पण त्यांनी ₹100 घेतलेले. खाली गडाच्या खाली पार्किंग आहे रोपवेच्या इथून. तर आता तुम्ही म्हणाल की गडावरती गेलो, स्वराज्याच्या राजधानीवरती गेलं, तर तुम्ही रोपवेनी गेलात. तर कारण की आम्हाला श्रीवर्धनला पण जायचं होतं, म्हणून आम्ही तिथे रोपवेनी गेलो. आम्हाला स्वतःला ऍक्च्युली तिथे चढतच जायचंय, पण तेवढा आमच्याकडे सिरियसली वेळ नव्हता, कारण की आमचं चेक इन पण होतं आणि 1 डे ट्रिप मध्ये तुम्ही काय काय करणार. सो म्हणून आम्ही प्रेफर केलं की आपण आता चाललोय तर आपण रोपवेनी जाऊया. पण परत एकदा आम्ही जाणार आहे की जिथे आपण प्रॉपर ट्रॅक करून गड तो चढून जाऊ. पण तिथे मग फक्त तेच म्हणजे रायगडच करू शकतो. येस, त्याच्यामध्ये मग दुसरं काय नाही. गड चढायलाच 1 2 ते 2.5 तास लागतात. एवढ्या पायऱ्या. म्हणजे
जे एकदम प्रॉपर ट्रेकिंग आहे ते लोक हा. 1 तासात पण चढतील, पण आमच्यासारखी लोक की जे इतके ट्रेक युजली नाही करत, सो त्यांच्यासाठी तो 2 तास वगैरे लागणारा ट्रेक आहे. सो त्यामुळे असं. तर मग हे सगळं आम्ही इथून जसं ओंकार म्हणाला की सकाळी लवकर निघालो, कारण की वन डेच होता. आम्ही ऑलमोस्ट 8 वाजता तिथे पोहोचलेलो आणि सकाळी. आम्ही वीकेंडला गेलेलो. सॅटर्डे होता. सॅटर्डे संडे असं आम्ही पकडून गेलेलो. तर सॅटर्डे असल्यामुळे तिथे सॅटर्डे संडेला रोपवे सकाळी 7 वाजता चालू होतं. जर तुम्हाला रोपवेनी जायचंय तर. आणि बाकी इन मिडल जर तुम्ही जाताय तर 8-9 वाजता चालू होतं. पण सॅटर्डे संडे असल्यामुळे ते लोकं लवकर चालू करतात. आणि खूप गर्दी होती. सॅटर्डे असल्यामुळे खूप गर्दी होती. तर तुम्ही जर वीकेंडला जाताय तर तुम्ही लवकर जा. तुमच्याकडे एकच दिवस आहे. सो आमच्यासारखी जर तुम्ही ट्रिप प्लॅन करताय की रायगड करून मग श्रीवर्धनला स्टे जर तुम्ही करणार असाल तर मी सजेस्ट करीन की तुम्ही लवकर जा. म्हणजे पूर्ण गड फिरायला आम्ही 8 वाजता तिथे पोहोचलो, पण वरती पोहोचेपर्यंत आम्हाला 8:30 पावणे 9 झालेले आहेत. पूर्ण गड फिरायला तुम्हाला 2 ते 2.5 तास कुठे नाही. ते जे गाईड असतात ते जे मेन आपल्या राजांची सिंहासन आहे किंवा जी राजदरबार होता तिथपर्यंत आणि त्या पुढे मार्केटपर्यंत येऊन ते इन्फॉर्मेशन देऊन ते लोकं थांबवतात. पुढे जिथे राजांची समाधी आहे तिथे आपल्याला जायला लागते. तिथे गाईड येत नाही. पण गाईड इथूनच तिकडची इन्फॉर्मेशन देतात, की जे ज्यांनी पूर्ण रायगड बांधला होता, तो त्यांचं जे त्यांनी कोरलंय नाव तिकडे आणि राजांची जिथे समाधी आहे. आणि मी तुम्हाला खरंच एक रिक्वेस्ट करीन, की आपण कुठे जातोय तर त्याचं जरा एक डेकोरम फॉलो करावं. त्याचं काय इन्सिडेंट झालं ते तुम्हाला ओंकार सांगेल, कारण की ते त्यालाच क्लिक झालं, की म्हणजे काय? तर गोष्ट अशी झाली की जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे, ऑब्व्हियसली महाराज म्हणजे असे छोटे-मोठे व्यक्ती नाही आहेत. तर तिथे म्हणजे बोलतात ना, की तिथे पाय वगैरे आपण पडतो. पण अशा ठिकाणी काही लोकं मी बघत होतो, की असे हात ठेवून असे फोटो काढतायत, असे हात ठेवून फोटो काढतायत. तर ह्या गोष्टीचं तुम्ही जरा भान ठेवा, की आपण कोणत्या ठिकाणी आलेलो आहोत. आपण कुठे आहोत त्याचं भरपूर भान ठेवलं पाहिजे. कारण की मला असं वाटतं, की आज त्या माणसामुळे आज आम्ही मराठी बोलतोय. आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी बोलतोय आणि आजचे जे काही विषय चालू असतील सोशल मीडियावरती ठीक आहे. त्या ह्याच्यामध्ये वेमध्ये नाही जायचंय. पण त्या माणसाची रिस्पेक्ट आहे ती भरपूर आहे. सो प्लीज ह्या गोष्टी जेवढं अव्हॉइड करता येईल तेवढं तुम्ही 100% अव्हॉइड करा. ठीक आहे, फोटो आहेत, लांबून फोटो काढा तुम्ही. पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिथे नाही जमत आणि पोझिंग नका करू पोझिंग तिथे. नका इन करू. शॉर्ट आम्हाला ते बोलायचंय, हां. की बाकी पूर्ण किल्ला आहे ना तिथे कुठेही फोटो काढा तुम्ही. हो. पण मेन जिथे महाराजांची आपल्या समाधी आम्ही तिथे जे मंदिर आहे शंकराचं, तिथे बाहेर आपण चप्पल पण बाहेर काढून येतो आणि त्या रायरेश्वराच्या मंदिराच्या समोरच त्यांची समाधी आहे. समाधी सो आहे. ती राजांची समाधी आपल्या. सो ते एक श्रद्धास्थान आहे. तिथे असे पोज देऊन तुम्हाला फोटो काढायचे आहेत, काढा. एक नमस्कार करताना फोटो काढा. पण हो. ते जे असं वरती थोडं उंचावट्यावरती असं दगडाचं बांधकाम आहे, तिकडे असं हात ठेवून हे करून पोज करणे, कारण की त्या जागेचं एक सॅनिटी आहे, एक पवित्र जागा आहे ती. जागा सो आहे ती. त्याचा प्लीज आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करू, की कोणीही तिथे जाल तर प्लीज असं करू नका. सो तो तेवढाच एक विषय. तर विषय आपण जास्त तेवढंच आम्हाला फक्त एक बोलायचं होतं ही गोष्ट. बाकी गडावरती गेल्यावरती तर म्हणजे भरपूर गोष्टी आहेतच हो. बघायला. म्हणजे गाईड एकदम प्रॉपर पद्धतीने सांगतात. म्हणजे आपले महाराज कुठे सभा घ्यायचे सगळ्यांसोबत. परत राणींचा राहायचा महाल कोणत्या-कोणत्या ठिकाणी होता. परत त्यांचे जे म्हणजे एक नाही का जसं की आपल्या देशामध्ये एक फायनान्स मिनिस्टर झाला आणि मग एक डिफेन्स मिनिस्टर झाला. मग ते सगळ्यांची मीटिंग कुठे बसायची, ते लोकं सगळं राहायचे सांगायचे. कुठे ते सगळं सांगतात. आणि परत आता समजा की गडावरती एवढे जण राहतायत. समजा गडाला कोणी वेढा दिला, तर एवढ्या त्या डीपमध्ये म्हणजे त्यावेळेला ते धान्याचा साठा एवढा करून ठेवलेला म्हणजे लिटरली ते बघायला भेटतं ह्या सगळ्या गोष्टी. तर आता पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून उपयोग उपयोग नाही. आणि नाही. तरी तुम्ही ते मोस्टली स्वतः मला घेणं असं गरजेचं वाटतं आहे. YouTube वरती खूप साऱ्या रायगडचे आहे. ऑलरेडी इन्फॉर्मेशन आहे. खूप जणांनी व्हिडिओ बनवले. पण मला असं वाटतं जसं रायगडावरती आहे स्वराज्याची राजधानी म्हणून तिथे जितकं ट्रीट केलं जाते जसं गाईड वगैरे आहेत, हो. तसं मला असं वाटतं की आपल्या इकडे
सगळे जे महाराजांचे किल्ले आहेत तिकडे अशी गाईड सिस्टीम असली पाहिजे की जिथे ते लोक प्रॉपर आपल्याला माहिती देतील. ही आपली राजधानी आहे म्हटल्यानंतर तिकडे हे साऱ्या गोष्टी आहेत आणि मेन म्हणजे त्यात तिकडच्या गावातले जे आहेत गडाच्या आजूबाजूचे त्यांनी ते खूप कन्झर्व करून ठेवलं आणि त्या राजधानी सारखी ती राजधानी ठेवली तिथे. खूप महाराजांचा जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा तिथे खूप राज्याभिषेक दिवस असतो ते खूप सोहळा केला जातो. पण तिथे आहे चांगलं, पण अजून पण महाराजांचे एवढे सारे खूप किल्ले तिकडे पण गाईड सिस्टीम पाहिजे. आम्ही पन्हाळ्याला गेलेलो, तिकडे आम्हाला कुठे असे गाईड वगैरे काही दिसले नाही. असतील पण ते इतकं लोकल्सला अप्रोच करत नाही जितकं इथे केलं जातं. सो हा एक आय गेस एक रिक्वेस्ट करू शकतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून की महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्यांवरती असं गाईड सिस्टीम असले पाहिजेत की मेन म्हणजे आपल्याला तर चला माहितीये, पण जी लहान मुलांची सहल येईल किंवा कोण पेरेंट्स जर मुलांना घेऊन जात असतील तर तिथे त्या मुलांना लाईव्ह त्या जागेवर असताना त्या जागेची माहिती भेटणं ते जास्त डोक्यात बसतं, जितकं आपण पुस्तक किंवा व्हिडिओ मधून नाही बघू शकत. सो आणि अजून एक गोष्ट अशी आहे की म्हणजे गाईड घेतात ते लोक ₹700 पर कपल किंवा पर पर्सन किंवा ग्रुप असेल तर त्या प्राइस मध्ये तुम्ही नेगोशिएट नका करू, कारण की माहिती पण ते लोक त्याच प्रकारे देतात. त्या लोकांची बोलायची पद्धत आणि जेव्हा जेव्हा ते लोक ती गोष्ट सांगत जातात ना, अंगावरती अक्षरशः काटा येतो. म्हणजे तुमची थोड्या 1-2 मिनिटासाठी पण नजर तुमची इथे तिथे नाही होणार. तुमच्या त्या गाईड कडेच लक्ष असणार आणि तुम्हाला एकदम तो जेव्हा महाराजांचं म्हणजे जेव्हापासून ते रायगडावरती होते, असं वाटतं की आता आपण त्याच त्याच्यामध्ये पुढ्यामध्येच आहे. टाइम ट्रॅव्हल तसंच एक्झॅक्टली वाटतं. तर या गोष्टीमध्ये तुम्ही खरंच नेगोशिएट नका करू आणि आपलेच लोक आहेत ते. म्हणजे तोच एक रोजगार आहे त्या लोकांचा. आणि नेगोशिएट करण्यासारखं आहेच नाही. असं नाही की तुम्हाला एक गाईड 1000 सांगेल, दुसरा 1500 सांगेल, असं नाही. प्रत्येकाच्या ठरलेलं आहे ते तितकेच सांगणार. तर त्याच्यामध्ये ते लोक तुम्ही जरी कमी केलं तरी ते लोक कमी करणार नाही, कारण की ती त्यांची स्टँडर्ड प्राइस ठरलेली आहे. तर हे होतं पूर्ण आपलं रायगडचं. आम्हाला 2-2.5 तास लागले. पुढे जी मी म्हटलं की महाराजांची जी समाधी आहे ती अजून थोडी लांब आहे. सो तिथेच चालून यायला पाऊण तास लागतो. तर त्यामुळे 3 तास पकडून आम्ही ऑलमोस्ट 12:30-1:30 ला आम्ही खाली आलो. आणि मग तिथून 1 तास ट्रॅव्हल करून आम्ही गेलो श्रीवर्धनला. तर श्रीवर्धन मध्ये आम्ही कुठे राहिलो, पेवेकर खानावळ. परत इथे खाली बोल्ड याच्यामध्ये ओंकार प्लीज हे करेल, पेवेकर खानावळ आणि होमस्टे. सो हा होमस्टे आम्ही इंस्टाग्राम आणि गुगल वरून सर्च करून काढला. आम्ही खूप आधी सर्च, कारण की आमचं एकदम ऐन टायमाला ठरलं म्हणून आम्ही म्हणजे खूप ठिकाणी सर्च केलं आणि लॉंग वीकेंड वगैरे पण होता आय गेस त्यावेळेस. तर आम्हाला खूप सर्च केल्यानंतर इकडे पेवेकर खानावळमध्ये आम्हाला स्टे मिळाला आणि आम्ही वीकेंड म्हणजे ला जरी गेलो तरी तिथे प्रत्येक ह्याचे वेगवेगळे प्राइसेस आहेत. जर तुम्ही वीकेंडला जाताय तर प्राइस वेगळी आहे, तुम्ही मध्येच वीकडेला जाताय तर तुमची प्राइस वेगळी आहे. सो आम्ही सॅटर्डे संडेला गेलेलो तर आमचे त्यांनी ₹2,500 घेतलेले पूर्ण स्टेचे एसी रूमचे. तर त्यांच्याकडे एसी नॉन एसी ह्या दोन्ही रूम्स अवेलेबल आहेत. मी परत सांगते, मी त्यांचं डिटेल्स, त्यांचं आता ते एक होमस्टे असल्यामुळे त्यांची वेबसाईट वगैरे नाहीये. त्यांचा नंबर मी मेन्शन करीन, तर तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करून कॉन्टॅक्ट करू शकता. परत एकदा मी सांगते, जर लॉंग वीकेंड असेल किंवा अवेलेबिलिटी वरती पण रूमचे प्राइसेस कमी जास्त होत असतात. जर तुम्ही लॉंग वीकेंड पकडून जाताय तर 2,500 तुम्हाला 3,000 किंवा तुम्ही इन मिडल जाताय तर 2,000 पण ती मिळेल. पण तेच आहे की अवेलेबिलिटी वरती डिपेंड करतं. आणि दुसरं ह्या स्टे बद्दल मला हे सांगायचंय की ते जे पेवेकर त्यांच्या घरातलीच लोक ती पूर्ण हे करतात आणि त्यांची खानावळ मेन खूप फेमस आहे. सो त्यांच्या फूड साठी ते लोक खूप फेमस आहे. सो आम्ही तिथे स्टेला गेलेलो तर आजूबाजूचे लोक खूप त्यांच्याकडे फक्त जेवणासाठी येत होते आणि त्यांचं जेवण खरंच खूप छान आहे, एकदम मस्त. आणि प्रॉपर्टी तर तुम्ही ऑलरेडी आधीचा जो आमचा व्हिडिओ आहे बेस्ट बजेट होमस्टे इन श्रीवर्धन, तो व्हिडिओ आमचा सर्वात जास्त व्ह्यूड व्हिडिओ आहे. म्हणून आम्ही हा परत त्याचा व्हिडिओ पण की खूप साऱ्या कमेंट्स आल्या की तुम्ही नीट सांगितलं नाही, तुम्ही नीट, कारण की आम्ही ऍक्च्युली ब्लॉग पण नीट केला नव्हता. म्हणून मेन हा व्हिडिओचा आज आम्ही घाट घालतोय की त्यांच्या प्रॉपर्टी मधूनच डायरेक्ट बीच ऍक्सेस आहे आणि बीचवरती पण जास्त गर्दी नसते. सो त्यामुळे खूप एकदम मस्त
तो फील आहे, एक होमली फील आहे आणि मेन बजेटमध्ये खूप छान आहे. 2-2.5 हजारामध्ये. आणि मला असं वाटत नाही की श्रीवर्धन मुंबईवरून किती डिस्टन्स असेल ओंकार श्रीवर्धनला जायला? म्हणजे 200-250 किलोमीटर किलोमीटर. असायला पाहिजे. हां, म्हणजे तरी जर रायगडला जायला 4 तास लागते, तर मुंबईवरून तुम्ही डायरेक्ट श्रीवर्धन जाल तर 2.5-3 तासात तुम्ही पोहोचू पोहोचायला शकता. पाहिजे. सो ते जवळ पण आहे आणि मेन जास्त मुंबई, पुण्याची लोकच जास्त त्या साइडला जातात. आणि माझं एक असं सजेशन असेल, की जेव्हा तुम्ही रायगडवरून बाहेर येताल, मेन रोडला येताल, श्रीवर्धनला जाण्यासाठी मध्ये ना वेगवेगळे रस्ते आहेत. ते भरपूर गावागावातून रस्ते आहेत. तर ऍक्च्युअली त्या रोडवरती म्हणजे लिटरली एक म्हणजे गाडी तुमची पंक्चर झाली, पंक्चरवाला पण नाहीये. तुम्हाला तहान लागली तर पाणीवाला पण नाहीये. असे हे रोड आहेत तिकडे. सो माझं एक असं सजेशन असेल, की तुम्ही रिटर्न माणगावमध्ये या. माणगावमधून जो मेन सिटीमधून पुढे जो रस्ता जातो तो सेम कनेक्ट होतो. म्हणजे गावागावांमधून जे रस्ते आलेले आहेत ते मेन रोडलाच कनेक्ट होऊन पुढे जातात. असं आहे. सो माझं हे सजेशन असेल, की तुम्ही मेन सिटीमध्ये या. तुमच्या काही पाण्याच्या बॉटल वगैरे संपल्या असतील किंवा काही तुम्हाला वेगळं अजून काही घ्यायचं असेल तुमच्यासोबत ते तुम्ही घेऊन पुढे जाऊ शकता. कारण श्रीवर्धन असं आहे की तिथे तुम्हाला काही मिळणार नाही. हो. तिथे तुमचा जो स्टे आहे त्याच्यावरतीच तुम्हाला डिपेंड राहावं लागेल आणि तिथून जर तुम्हाला काय इमर्जन्सी किंवा काय हवं असेल तर तुम्हाला 1.5-2 किलोमीटर जास्तच हो. जावं लागेल आणायला किंवा जर अगदीच नाही तर मग डायरेक्ट माणगावातच जावं लागतं आणि रात्रीचं पण तिथे ट्रॅव्हल थोडं रिस्की आहे. सो Risky आहे. रात्रीचं ट्रॅव्हल पण आम्ही सजेस्ट करू की टाळा, कारण आमच्या तिकडच्या होमस्टे वाल्यांशी बोलणं केलं तर हो. मोस्टली ते स्वतः पण रात्रीचं ट्रॅव्हलिंग टाळतात. जर Avoid तुम्ही करतात. रात्री तर तुम्ही, कारण की एनिवेज चेक इन टाइम आपला हा 11-12चाच असतो आणि त्यांचा पण चेकिंग टायमिंग हा 12चाच आहे. सो त्यामुळे 12 वाजता जर तुम्ही पोहोचताय तर आरामात निवांत, कारण की एकच दिवस आपल्याला मिळतो. त्यापेक्षा वेळेत दुपारी पोहोचलो, दुसऱ्या दिवशी 11चं तुमचं चेकआउट असेल. चेकआउट आहे. सो मी तर बोलली ना, आम्ही 1 दिवसासाठी गेलो, आम्ही प्लॅन करतोय की कधीतरी आम्ही तिथे परत जाऊ. 2 दिवस वगैरे असे निवांत याच्यासाठी. आणि लहान मुलं जर असतील तुमच्यासोबत तरी पण एक एक गावचा फील किंवा ती एक येईल. विलेज हो. वाइब तुम्हाला येईल. आणि तिथे त्यांनी असे झोपाळे वगैरे पण बांधून ठेवलेत. पाठी त्यांचीच पूर्ण वाडी आहे, नारळाची झाडं आहेत. सो खरंच खूप छान आहे. आणि आज मी तुम्हाला सांगते की त्यांच्या नॉन एसी रूमची प्राइस आम्हाला माहिती नाही, कारण की आम्ही एसी रूम मध्ये गेलेलो. तर त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय, स्क्रीनवरती पण देतो. पेवेकर खानावळ, तिकडे तुम्ही जा, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि जे काय तुमचे क्वेरीज असतील, तुम्हाला जितके जणांसाठी बुकिंग पाहिजे तर ते त्यांचे वेगवेगळे रूल्स असतील, की एका ह्याच्यामध्ये एवढे जण असतील तर ते पर पर्सन वाईज पण सांगतात. कारण की एक्स्ट्रा जर बेड असेल त्याचे ते लोक एक्स्ट्रा पैसे घेतात. सो तुम्ही त्यांनाच कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट विचारा, की बाबा काय प्राइस आहे, कसं आहे. आम्ही सांगण्यापेक्षा डायरेक्ट ते लोक तुम्हाला अजून बेस्ट त्याच्याने सांगतील. सजेस्ट पण रूम्स कडून पण जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका, की एकदम लॅविश असतील, कारण तो होम स्टे आहे. सो होम स्टे विच मीन्स अ होमली फील. 5 स्टार प्रॉपर्टी किंवा एकदम लॅविश असं तुम्हाला ते नाही मिळणार आहे. ओके. आणि त्याचं जसं तन्वी बोलली, की रूमचे प्राइस हे फ्लक्च्युएट होत राहतात. तर आम्ही गेलो होतो विकेंडला 2,500 त्यांनी आमच्याकडून घेतले होते. तर या 2,500च्या प्राइस मध्ये जेवण इन्क्लूड नाहीये. म्हणजे काहीच नाही. ब्रेकफास्ट ना लंच ना डिनर हे काहीच इन्क्लूड नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पे करायला लागतात. आणि जेवणामध्ये तुम्हाला थाळी सिस्टम पाहिजे तर थाळी सिस्टम, जसं की मुंबईमध्ये आजकाल भरपूर हॉटेल असे झालेले आहेत, की तिथे थाळी सिस्टम भेटते. जसं की सुरमई थाळी, बांगडा थाळी झाली, प्रॉन्स थाळी. आणि तिकडे पण सेमच आहे. मुंबईमध्ये जुनी मच्छी खाण्यापेक्षा पेवेकरमध्ये जाऊन तुम्ही एकदम फ्रेश मच्छी खावा हे मी बोलेन. कारण की मच्छीला एवढी अप्रतिम टेस्ट आणि त्यांचा मसाला वेगळाच एकदम. त्याच्यासाठी म्हणजे त्यांचं असं आहे, की आधी त्या लोकांनी स्टार्ट केलं खानावळपासूनच, त्यानंतर त्या लोकांनी होमस्टे चालू केले. तर एवढी त्यांची खानावळ बेस्ट आहे. आणि आम्ही स्पेशली त्यांचं म्हणजे खेकडा तन्वीला आवडतो भरपूर. तुम्ही त्या व्हिडिओत बघाल, लास्टला मी असे खेकड्यावर ताव मारते ना. आणि संध्याकाळी मी पापलेट मागवला होता. सो आम्ही दुपारी प्रॉन्स थाळी मागवलेली आणि सुरमई थाळी मागवलेली. आणखी ह्याला सुरमई थाळी आवडते आणि मी प्रॉन्स थाळी खाल्लेली. सो सुरमई थाळी पण 450 वगैरेला सुरमई थाळी मिळाली आणि पीस वगैरे एकदम
व्यवस्थित होता. प्रॉन्स थाळी पण त्यांनी आय गेस 350-400 रुपये तेच आहे. सो नॉमिनल जितका आपण मुंबईला प्राइस देतो त्याच्यापेक्षा तर कमीच आहे. मुंबईला 500-600 पण आहे. तिथे ते लोकं 450-500 त्यानुसार ते लोकं देतात आणि फिशच्या अवेलेबिलिटी वरती पण असतं. हो. खेकडे पण जर तुम्हाला खायचे तर खेकडे त्यांना 1 दिवस आधी सांगावं लागतं किंवा जर तुम्हाला रात्री पाहिजे तर तुम्हाला सकाळी किंवा 1 दिवस आधी सांगावं सांगावं लागतं. लागेल. सो आम्ही जेव्हा बुकिंग केलं मी तेव्हाच सांगितलेलं की आम्हाला खेकडे हवे आहेत. आणि तुम्ही तिथे जाताय आणि तुम्ही क्रॅब लव्हर असाल, तर मी तुम्हाला खरंच सांगते की तुम्ही तिथे खरंच थाळी नाही घेतली तरी नुसता क्रॅब नुसता तुम्ही खा. क्रॅब मी खावा. रात्री क्रॅब थाळीच घेतलेली आणि ह्याने सुरमई थाळी सुरमई किंवा राईस प्रॉन्स घेतलेली आणि थाळीच वेगळा घेतलेली पापलेट मागवला आणि होता. आम्ही आधी स्टार्टरला पापलेट आणि प्रॉन्स खाल्लेले. सो त्यामुळे इतकं म्हणजे स्टे चुम्मा आहे, फूड चुम्मा आहे, अजून काय पाहिजे? तर तुम्ही नक्की जा आणि आज तुमच्या कमेंट्सला मान देऊन आम्ही हा व्हिडिओचा बनवलाय. घाट घातलाय, की ॲक्चुअली आपली चूक आहे. तुम्हाला सॉरी पण बोलायचं होतं, की आम्ही प्राईस नाही सांगितलं त्याच्यामध्ये आणि याच्यापुढे आम्ही हे लक्षात ठेवू. आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये प्राईस सांगू. तसं आता नुकताच आपला वेळणेश्वरचा व्हिडिओ आला. त्याचे पण 2 व्हिडिओ केलेत. एक व्लॉग पण केला आणि एक याच्यामध्ये डिटेल तुम्हाला सांगितलं, की वेळणेश्वरमध्ये काय फिरायचंय. तसाच हा पण आम्ही बनवला व्हिडिओ, की त्याच्यामध्ये आम्ही जी ट्रिप केलेली रायगड प्लस श्रीवर्धनला श्रीवर्धन. स्टे. सो तसं जर तुम्ही प्लॅन करत असाल तर तुम्ही प्लॅन करू शकता. तुमची गाडी असेल तर तुमच्या गाडीने किंवा तुम्ही बाईकने पण हे ट्रिप करू शकता. हो. कारण की आमचा प्लॅन होता बाईकने जायचा, पण आम्ही एप्रिलच्या वगैरे दरम्यान गेलेलो म्हणून आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला. नाहीतर आम्ही एन्टॉर्कनी जाणार होतो. एन्टॉर्कने आम्ही रत्नागिरीला गेलोय, तर महाड तर आम्ही जाऊच शकत होतो. पण आम्ही रत्नागिरीला गणपतीत गेलो. त्यामुळे जरा पाऊस होता म्हणून आम्हाला काय वाटलं नाही. पण जर तुम्ही करू शकता बाईक ट्रॅव्हल, तर तुम्ही नक्की बाईक ट्रॅव्हल करा. बाकी पब्लिक ट्रान्सपोर्टनी कसं करू शकतो ह्याची आम्हाला काही आयडिया नाहीये, की रायगडपर्यंत. कारण की मग ते खूप हेक्टिक होऊन जाणार. जसं हो. तुम्ही प्लॅन करताय तसं ते कदाचित नाही होऊ शकत. सो हा जर प्लॅन असेल तर बेस्ट आहे तुम्ही स्वतःची गाडी, स्वतःचीच गाडी. बाईक, फोर व्हीलर कसंही. पण जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनी करताय तर थोडं तुम्हाला रिसर्च करावं लागेल. तर मला असं वाटतं की एकच होऊ शकतं. आयदर एसटी किंवा बसने तुम्ही इथून जाऊन डायरेक्ट श्रीवर्धन करू शकता आणि तो खूप टाईम कन्झ्युमिंग पण होऊन जाईल. बरोबर. कारण की जर तुम्ही रिक्षा वगैरे पण कराल ते लोकं खूप पैसे घेतील. सो बाईक रेंट करा किंवा मुंबईवरून जर तुम्ही करताय तर मुंबईवरून सेल्फ ड्राईव्ह कार रेंट करा आणि हा प्लॅन तुम्ही नक्कीच करू शकता. ₹3000 पेट्रोलचे गेले. नेक्झॉन गाडी आहे आमची, तर त्या नेक्झॉन गाडीचे तेवढे गेले. सीएनजी असेल तर अजून कमी अजून जाईल. कमी झाले. आणि 1000-1500 मध्ये काम हां. झालं असतं. आणि नॉन सीएनजी. एसी रूमचे जर आता फॉर एक्झाम्पल सांगितले, की आमचे जर पेवेकरनी ₹2500 एसीचे घेतले, तर नॉन एसी काय 1600, 1700, 1800 मध्ये मिळून जाईल. मिळून जाईल. पण तरी पण एकदा तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला जायचं असेल तर. आणि या व्हिडिओमध्ये आता मी क्लिअर सांगितलंय तुम्हाला, ठीक आहे? की किती प्राईस आहे आणि काय आहे त्या सगळ्या गोष्टींची. येस. तर आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलाय, तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की नक्की करा. करा. आणि परत एकदा सॉरी अर्धवट इन्फॉर्मेशन किंवा आधीच्या व्हिडिओमध्ये नाही दिल्याबद्दल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. धन्यवाद. बाय. बाय.